आपले प्रत्येकाची मुलं ना मधल्या वेळेमध्ये अगदी काहीतरी नवीन नेहमी अगदी चटपटी किंवा असं आपल्याला अगदी वेगळं काहीतरी खायला नेहमी मागत असतात. तर त्यासाठी आज आपण अगदी झटपट पद्धतीने तयार होणाऱ्या केळीपासून अगदी छान चविष्ट असा एक पदार्थ बघणार आहोत. तर त्यासाठी काय करायचं, अशा पद्धतीचं एक पिकलेलं केळी घ्यायचं. कच्च्या केळीचा वापर करून घेऊ नका. अशा पद्धतीने पिकलेल्याच केळीचा वापर करा. त्यामुळे काय असतं, त्याला खूप छान अशी चवही येते. तर जो काही खालचा वरचा खराब भाग असतो आपला केळीचा, तो आपण काढून घेतला आहे. त्यानंतर लगेचच आपण ह्या केळीला अशा पद्धतीने अगदी बारीक कट करून याचे स्लाईस तयार करून घेणार आहोत. जेणेकरून ते व्यवस्थित आपल्याला छान मॅश करता येईल. तर इथं मी केळीचं अशा पद्धतीने मॅश करून घेतले. त्यानंतर एक अर्धा चमचा या काटेरी चमचा किंवा आपल्या साध्या चमच्याने देखील किंवा हाताने आपण अशा पद्धतीने अगदी जेवढं शक्य आहे तेवढं व्यवस्थित आपल्याला केळी ही मॅश करून घ्यायची. तर मी आता काटेरी चमच्याने अगदी व्यवस्थित जी केळी होती ती छान मॅश करून घेतली. सर्वात प्रथम आपल्याला केळी ही स्मॅश करून घ्यायची. त्यामध्ये लगेचच आपण अगदी बारीक असा रवा हा टाकून घ्यायचा. रव्यापेक्षा केळीचं प्रमाण कमी ठेवा. जर केळीचं प्रमाण जास्ती झालं तर तो पदार्थ व्यवस्थित होत नाही. तर इथं केळी कमी झाली तरी काही हरकत नाही. फक्त फ्लेवरसाठी आपण केळीचा वापर केला तरी काही हरकत नाही. तर आपण रव्यामध्ये केळी देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. त्यामध्ये लगेच अगदी थोडं थोडं आपल्याला आता दूध घालत याचं छान बॅटर तयार करून घ्यायचं. एकाच वेळेस आपण दूध हे टाकून घेऊ नका. लागता लागता दुधाचं प्रमाण म्हणजे वापर करा, जेणेकरून आपलं मिश्रण जे आहे ते पातळ होणार नाही. तर अगदी थोडं थोडं दूध घालत अशा पद्धतीने काय करायचं आहे, आपल्याला हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आपल्याला हे बॅटर अगदी जास्ती पातळ देखील बनवायचं नाही, म्हणून अगदी व्यवस्थित आपल्याला दुधाचा वापर करून आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करत एकचं छान बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर ह्या चमच्याने व्यवस्थित आपलं बॅटर हे मिक्स होत नव्हतं, तर आपण दुसरा चमचा घेऊन त्याला व्यवस्थित अशाने आता हे व्यवस्थित बॅटर तयार करून घ्यायचे. तर तुम्ही बघा, अगदी जास्ती देखील पातळ नाही आणि अगदी जास्ती देखील घट्ट नाही आहे. अशा पद्धतीचं आपलं बॅटर तयार करून घ्यायचं. आता काय करायचं आहे, आता ह्या बॅटरमध्ये आपल्याला आवडीनुसार साखरही घालायचे. साखरेच्या जागेवरती आपण गूळ देखील वापर केला तरी काही हरकत नाही. गूळ हा छान बारीक किसून घ्या, मग यामध्ये वापर करा. साखर ही व्यवस्थित मिक्स करून घेतली. त्यानंतर यावरती झाकण ठेवून 10 मिनटासाठी आपण हा रवा फुलून घेणार आहोत. रव्यामध्ये आपण थोडं दूध जास्ती घातलं तर जेणेकरून आपलं जे बॅटर नंतरून जो रवा असतो तो पाणी पिऊन घेतो, त्यामुळे आपलं बॅटर घट्टही होतं. त्यामध्ये लगेच आवडीनुसार ड्रायफ्रूट्स, बारीक किसून घेतलेलं सुकं किंवा ओलं खोबरं किंवा आपण ड्रायफ्रूट्स किंवा खोबरं नाही घातलं, फक्त केळी, दूध आणि साखर रव्याचं देखील आपण बनवलं तरी काही हरकत नाही. तर लगेचच आता आपण बनवून घेणार आहोत. त्यासाठी काय केलं आहे, साईडला कढईमध्ये किंवा अशा पद्धतीचं पसरट पॅनमध्ये आपण तेल गरम करून घ्या. त्यामध्ये लगेच आपण छोटी पुरीच्या आकाराचं मिश्रण आहे अशा पद्धतीने व्यवस्थित टाकून द्यायचं आणि लगेच यावरती थोडंसं गरम तेल टाकत छान आपल्याला याला आता पुरीसारखं फुलून घ्यायचं. जसे आपण अनारसे तयार करतो अगदी तसेच आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. हलकंसं खाली आपण क्रिस्पी होईपर्यंत याला तळून घ्यायचं आणि अगदी हळूवार लगेच दुसरी साईडला पलटून दुसरी साईड देखील छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला आता हे तळून घ्यायचं आहे. नक्की तुम्ही ह्या पद्धतीने पिकलेल्या केळीचं अगदी छान असा चविष्ट नाश्ता हा बनवून बघा. हा आपण 2 ते 3 दिवस अगदी सहज स्टोअर करून घेऊ शकतो. अजिबात खराब वगैरे होत नाही. अगदी छान असा आपला चविष्ट आपला नाश्ता हा तयार होतो. नक्की तुम्ही एक वेळेस बनवाल तर नेहमी तुम्ही अधूनमधून करून खाल, एवढा छान चविष्ट असा आपला हा नाश्ता तयार होतो. तर आपल्या बघा अगदी छान हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत आपण तळून घेतले. आता तेलकट आपल्याला दिसतंय, पण नंतरून अजिबात तेलकट वगैरे किंवा तेल वगैरे धरून ठेवत नाही. अगदी छान असा हा पदार्थ तयार होतो. लगेच एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊया. त्यानंतर लगेच उरलेल्या पिठाचं देखील आपण अशाच पद्धतीने छान मध्यम आकाराची पुरीच्या आकाराने हे मिश्रण व्यवस्थित तेलात टाकून घ्या आणि त्यानंतर मंद आचेवरती छान हलकंसं गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला आता तळून घ्यायचं आहे. वरून हळूवार व्यवस्थित आपण गरम तेल यावरती टाका, त्यामुळे काय होतं, छान जाळी पडते आणि अगदी छान ते आतमधनं अगदी सॉफ्ट, बाहेरून अगदी क्रिस्पी असं ते तयार होतं.
तर अशाच पद्धतीने उरलेल्या संपूर्ण पिठाचं आपण करून घेऊया. तर जर आपल्याला वेळ नसेल तर आपण ज्यावेळेस वेळ असेल त्यावेळेस पीठ बनवून नंतरून आपण ज्या बॅटरपासून हा पदार्थ बनवून घेतला तरी काही हरकत नाही. एवढा छान असे आपले हे तयार होतात. बाहेरून अगदी क्रिस्प, आतमधनं अगदी मऊसूत, अगदी छान चविष्ट हेल्दी नाश्ता रेसिपी ही तयार आहे.